नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका साहेबरावांकडे येऊन म्हणू लागते, पप्पा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. त्यावर साहेबराव म्हणतात, मामाकडे जायचं आहे तुझ्या, त्याच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यावर सानिका म्हणते, मी नाही येत, मला जरा वारं नको वाटतंय. त्यावर साहेबराव म्हणतात, ठीक आहे मग आराम कर घरीच. इकडे बाबू साहेबरावांच्या घरी आलेला असतो. तेवढ्यात साहेबराव तिथे येतात. बाबू साहेबरावांना पाहून घाबरतो आणि तिथून जायला निघतो. तेवढ्यात साहेबराव त्याला आवाज देऊ लागतात, ए थांब. बाबू थांबतो. साहेबराव त्याच्या जवळ जाऊन विचारू लागतात, कोण आहेस तू, कोणत्या गावचा, इथं कसा आलास? साहेबराव बाबूची गच्ची धरून त्याला विचारू लागतात, कळशीचा काय? त्यावर बाबू मात्र खूप घाबरलेला असतो. तेवढ्यात बाबूचा फोन वाजू लागतो. बाबू खिशातनं फोन काढून बघतो तर सरकारचा फोन असतो. सरकार इकडे विचार करत असतो, बाबू फोन का उचलत नाही, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. इकडे साहेबराव बाबूला विचारत असतात, घाबरायला काय झालं तुला, फोनच तर आलाय ना, मग घे की. आणि ते बाबूला विचारू लागतात, कोणाचा आहे फोन? त्यावर बाबूला काही सुचत नसतं. तो साहेबरावांकडे फक्त बघतच असतो. तेवढ्यात सानिका तिथे येते आणि बाबूला बघून विचारू लागते, अरे तू? त्यावर साहेबराव सानिकाला विचारतात, सानिका तू ओळखतीस व्हाई आला? आणि विचारू लागते, का काय झालं? त्यावर साहेबराव म्हणतात, काही नाही, आपल्या घरामध्ये टिहाळणी करतोय असं मला वाटलं म्हणून मी त्याला धरला. ते पुढे विचारू लागतात, लईच घाबरायला लागला होता तो. घाबरायला काय झालं तुला? त्यावर सानिका म्हणते, आहो पप्पा पहिल्यांदी बघतोय ना तुम्हासनी, त्यामुळे घाबरला असेल. त्यावर साहेबराव म्हणतात, घाबरायला काय झालं त्यात? आणि सानिका बाबूला विचारू लागते, बाबू राजाला भेटायला आलायस? त्यावर बाबू म्हणू लागतो, नाही आपके पास काम है. त्यावर सानिका म्हणते, माझ्याकडे काय? त्यावर बाबू म्हणू लागतो, वो आपकी नौकरानी है ना जानकी, उसके पति को ढूंढने के लिए कहा था. त्यावर सानिका विचारू लागते, मग गावला का तिचा नवरा? त्यावर बाबू म्हणतो, हा. हे ऐकून सानिका खुश होते आणि विचारू लागते, काय खरंच? त्यावर बाबू म्हणतो, हा उसको लेने के लिए आया था. त्यावर सानिका म्हणू लागते, लई आनंद होईल तिला हे ऐकून, लई टेन्शनमध्ये होती बिचारी. सानिका बाबूला म्हणते, तू थांब, मी तिला सांगून आलेच. आणि ती किचनमध्ये जानकीकडे येऊन म्हणू लागते, जानकी चल. त्यावर सई विचारते, कुठे? त्यावर सानिका म्हणते, तुझ्यासाठी जगातलं बेस्ट सरप्राईज आहे. आणि सानिका सईला बाबूसमोर घेऊन येते. बाबूला बघून सईला मात्र खूप धक्का बसतो. सानिका म्हणू लागते, अगं ह्यानं तुझ्या नवऱ्याला हुडकून काढलंय. राजाचा मित्र आहे ह्यो आणि तुला घ्यायला आलाय. जा जा अगं, भेट जा तुझ्या नवऱ्याला. त्यावर सई बाबूकडे रागात बघू लागते. साहेबराव तिला म्हणतात, अगं अशी का बघत बसलीये, इतक्या दिवस तू तुझ्या नवऱ्याला हुडकत होतीस आणि सापडलाय तो आता. जा जाऊन भेट त्याला आणि सावकाश जा. त्यावर बाबू म्हणू लागतो, जल्दी जल्दी नहीं तो वो फिर से भाग जाएगा, सामान लीजिए आपका. त्यावर सई आत जाऊन तिचं कपड्यांचं गाठोडं घेऊन येते. बाबू म्हणू लागतो, चलिये, आणि सई त्याच्याबरोबर जाते. सानिकाला खूप आनंद झालेला असतो आणि ती पळत तिच्या मम्मीकडे येऊन म्हणू लागते, मम्मी आज एक लई भारी गुड न्यूज आहे, सांग काय? त्यावर सावित्री म्हणू लागते, आता तू सांगायला आली आहेस आणि मला विचारतीयस, तूच सांग. त्यावर सानिका म्हणू लागते, बरं ऐक, जानकीचा नवरा सापडला. त्यावर सावित्री म्हणू लागते, बरं झालं बाई, देवच पावला, बिचारी किती टेन्शनमध्ये होती ना, आता सुखात राहील. त्यावर सानिका म्हणू लागते, आता ती कायमच सुखात राहील, कारण ती तिच्या प्रेमासोबत आहे. सानिका पुढे म्हणू लागते, आयुष्यातनं प्रेम पाहिजे, मग कसलंच टेन्शन नाही, कसलंच दुःख नाही, सगळं एकदम भारी वाटू लागतं. हे ऐकून सावित्री तिच्याकडे बघू लागते. इकडे सानिका आणि सरकार उभे असतात. सानिका सरकारला म्हणत असते, बरं झालं जानकीला तिचा नवरा भेटला. त्यावर सरकार म्हणू लागतो, मॅडम नेहमी दुसऱ्याचाच विचार करत असतात, जरा स्वतःचाही विचार करत जा. तेवढ्यात सई पुन्हा तिथे येऊन त्यांच्यासमोर उभी राहते. सरकार आणि सानिका सईकडे बघू लागतात. सानिका म्हणू लागते, अरे जानकी का आली असेल परत, कदाचित भेटायला आली असेल. सई त्यांच्याकडे येऊ लागते. सरकार सईकडे बघत असतो. सई त्यांच्याजवळ येऊन उभी राहते. सानिका तिला विचारू लागते, काय ग जानकी, नवऱ्याला भेटायला घेऊन आलीस का, कुठेही तुझा नवरा? त्यावर सई म्हणते, आओ एवढं कुठं नशीब चांगलं आहे माझं, कायम काही ना काही घोळ होतच असतो बघा. त्यावर सरकार विचारू लागतो, का आत्ता काय झालंय? त्यावर सई म्हणू लागते, तुमच्या दोस्तानं माझा नवरा समजून दुसरंच कोणाला धरून आणला.
त्यावर सरकार म्हणू लागतो, काय? कसं शक्य आहे हे? त्यावर सई म्हणते, तुमची काळजी समजू शकते मला, पण मी काय कोणालाही माझा नवरा मानू का? आणि ती सानिकाला म्हणू लागते, ताईसाहेब, तुम्ही आणि तुमच्या दोस्तांनी माझ्यासाठी एवढे प्रयत्न केले त्याबद्दल थँक्यू हं. त्यावर सानिका म्हणू लागते, तू काळजी नको करूस, आपण लवकरच तुझ्या नवऱ्याला हुडकून काढू. त्यावर सई म्हणू लागते, तुम्ही बघाच, मी माझ्यासंग माझ्या नवऱ्याला लवकरच घेऊन जाणार आहे. त्याची इच्छा असो किंवा नसो. हे ऐकून सरकार मात्र सईकडे बघत राहतो. सानिका म्हणू लागते, सगळं तुझ्या मनासारखंच होईल आणि सईला ती घरात चल म्हणते. सई सरकारसमोर पुन्हा एकदा घरात जाते. सरकार बाबूला फोन लावतो. बाबू फोन उचलून म्हणू लागतो, अरे भाई किधर है तू? कितनी देर से फोन लगा रहा हूँ तुझे. अरे यहाँ पे प्रॉब्लेम हो गई. त्यावर सरकार म्हणतो, हा, आणि तोच प्रॉब्लेम इथं घरी आलाय. त्यावर बाबू म्हणतो, क्या सई उधर आ गई? त्यावर सरकार म्हणतो, हा, पण तिथं काय झालं ते सांग. त्यावर बाबू सांगू लागतो, कुछ नहीं यार, सई को मैं रिक्शा में लेके जा रहा था, उसको प्यास लगी इसलिए पानी लेने गया तो सई और रिक्शा दोनों गायब. बोट ढूंढा. त्यावर सरकार म्हणू लागतो, हे सई प्रकरणला लई डोकीदुखी झाली आता. त्यावर बाबू म्हणतो, मैं सई को लेने वापिस आता. त्यावर सरकार बाबूला येऊ नको असं म्हणतो आणि सईचा आता दुसरं काहीतरी करावं लागेल असं म्हणू लागतो. सई विचार करत असते, आत्तापर्यंत मी सरकारला मिळवण्याचा प्रयत्न करत होते, पण आत्ता सरकार मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे माझ्याकडे वेळ लईच कमी आहे. मला आता माझ्या हुकमाचा एक्का बाहेर काढायलाच पाहिजे. आणि सई झाडू मारण्याचं नाटक करत बाहेर जाते आणि तिच्याजवळ असलेलं पाकिट काढते आणि सानिकाला आवाज देत घरात येते आणि म्हणू लागते, ताईसाहेब, हे बघा काय, बाहेर कचरा टाकायला गेले होते ना, तिथं पडलेलं होतं, यावर तुमचं नाव लिहिलेलं आहे. आणि ती ते सानिकाच्या हातात देऊन तिथून निघून जाते. सानिका त्या पाकिटातनं फोटो काढू लागते तेव्हा तिला कळशीच्या आप्पासोबत राजाचा फोटो दिसतो. तो फोटो बघून सानिकाला धक्का बसतो आणि ती म्हणू लागते, हे तर कळशीचे आप्पासाहेब आहे, पण राजाचा फोटो त्यांच्यासोबत कसा? आणि सानिका त्या पाकिटात असलेली चिठ्ठी काढून वाचू लागते. त्यात लिहिलेलं असतं, सरकार, मला माहिती आहे तू तिथं आपल्या कामासाठी गेलायस. जरी राजा या खोट्या नावाने तू राहत असशील तरी तू खऱ्या राजासारखा आहे. पुढे ती वाचू लागते, ठरवलेलं काम करशीलच, पण बाप म्हणून मला तुझी काळजी वाटते. तुझी लई आठवण येतेय. तुझ्याशिवाय हे घर आणि आपलं कुटुंब अपूर्ण आहे. तू लवकर ये, आप्पासाहेब धुमाळ. हे वाचून सानिकाला परत एकदा खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती विचार करत असते, म्हणजे याचं खरं नाव राजा नसून सरकार आहे. तो कळशीचा आहे आणि त्यात तो आप्पासाहेबांचा पोरगा आहे. सानिकाला असं खचलेलं पाहून सई मात्र खूप खुश होते. इकडे पंकजा सईवर ओरडत असते, तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही? कशाला तू तो लेटर आणि फोटो त्या सानिकाला दिला ग? काय सांगितलं होतं तुला मला विचारल्याशिवाय कायच करायचं नाही म्हणून? त्यावर सई म्हणू लागते, ओ, मी जे काही केलंय ना ते बरोबरच केलंय. ती पुढे म्हणू लागते, आणि तुमच्या गत योग्य वेळ बघायला माझ्याकडे टाईम नाही. सई म्हणू लागते, सानिका आता कधीच सरकारवर विश्वास ठेवणार नाही आणि माझं काम बी होईल. त्यावर पंकजा म्हणू लागते, अय, तुझं काम होईल, पण आमच्या कामाचं काय? नसता घोळ घातलायस तू. आणि ती पुढे पंकजाला म्हणू लागते, माझ्या संग असं अजाबात बोलायचं नाही, नाहीतर सानिकाला अजून एक खरं सांगायला मला वेळ लागणार नाही आणि ते तुमच्यासाठी चांगलं नसल असं म्हणून सई तिथून निघून जाते. इकडे सानिका तिच्या खोलीत येऊन रडू लागते. तिला राजाबरोबर घातलेले सगळे क्षण आठवू लागतात. सरकार तिला म्हणत असतो, माझं तुझ्यावरती लई प्रेम आहे, लई आवडतेस तू मला. हे सगळं आठवून सानिकाला आणखीच त्रास व्हायला लागतो आणि ती विचार करू लागते, म्हणजेच फसवलंय त्याने मला, खोटं बोललाय तो माझ्याशी. नक्की होतं काय त्याच्या डोक्यात? कुठलं काम करायला आला असेल तो इथं? आणि ती विचार करू लागते, कळशी आणि साखरगावच्या भांडणामुळं तो पप्पांना तर काही करायला आला नसेल ना. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.